पडू दे. तर हा आहे माझा छोटासा फ्रीज. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. हा फ्रीज आम्ही अनंत चतुर्दशीला घेतल्यापासून मात्र त्याचं डीप क्लिनिंग काही झालं नाहीये. दिवाळीत एकदा हात फिरवला त्याच्यावर, पण तोही वरचे वरच, कारण तेव्हा नवीनच होता. तसा आत्ताही नवीनच आहे, पण आता ऑलमोस्ट 2 महिने होत आले. म्हटलं आज डीप क्लिनिंग करूनच घेऊया. तेच मी करायला घेतलंय आणि त्याचबरोबर हा माझा छोटासा फ्रीज मी कसा ऑर्गनाइज करून ठेवते हे पण आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर व्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल, आज मी फ्रीजची साफसफाई करायला घेतली आहे. बाहेरनं माझा फ्रीज स्वच्छ पुसून झालाय आणि आता मला आतनं सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. पण त्याआधी मी हा माझा जो कॉम्पॅक्ट फ्रीज आहे हा कसा ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. हा आहे आमचा लॉयड कंपनीचा कॉम्पॅक्ट फ्रीज आणि असा म्हणजे सिंगल डोअर फ्रीज वापरण्याची ही माझी सुद्धा पहिली वेळ आहे. कारण माझ्या सासरी सुद्धा डबल डोअर फ्रीज आहे आणि माझ्या माहेरी सुद्धा डबल डोअर फ्रीज. तर जेव्हा हा फ्रीज आम्ही घेतला तेव्हा मला थोडीशी अशी धाकधूक होती की मला जे जे काही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्या सगळ्या गोष्टी नीट राहतील ना, जागा आपल्याला पुरेल ना. पण आता ऑलमोस्ट आम्हाला 2 महिने झालेले आहेत. आम्ही अनंत चतुर्दशीला फ्रीज, आमचा TV आणि वॉशिंग मशीन या 3 गोष्टी घेतल्या होत्या आणि आता या 2 महिन्यात जेवढं म्हणजे आम्ही जितके वेळा इथे येतो, जेवढं सामान मला लागतं ते माझं छान सगळं इथे अरेंज होतंय. सो आता मला ह्या फ्रीजची सुद्धा सवय झाली आहे. आणि मी जसं म्हटलं की मला असं वाटत होतं की जागा पुरेल की नाही, पण तुम्ही इथे बघू शकता माझ्या सगळ्या गोष्टी नीट राहून सुद्धा फ्रीजमध्ये भरपूर जागा आहे. आणि जरी माझा आत्ता इथे वावर कमी असला तरी जेव्हा पुढे मागे आम्ही येऊ त्यामुळे मला आता अंदाज आलेला आहे की सामान आपलं इथे सगळं व्यवस्थित राहू शकतंय. पटकन आता आपण फ्रीज ऑर्गनायझेशन आणि त्याआधी थोडंसं फ्रीज तुम्हाला दाखवून घेते. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया या फ्रीजर पासून. छोटंसं इथे फ्रीजर दिलंय आम्हाला आणि ह्या फ्रीजरचं एक आहे डिफ्रॉस्टसाठी. इथे आम्हाला मॅन्युअल डिफ्रॉस्ट करायला लागतं, त्याचं हे बटन आहे. सो जेव्हा आम्हाला करायचं असतं हे फक्त बटन आपण दाबलं की तो फ्रीजरचा सगळा जो बर्फ आहे तो डिफ्रॉस्ट होतो. आणि इथे आम्हाला टेम्परेचर सेट करायला सुद्धा, समरला काय टेम्परेचर हवं आहे, मॉन्सूनला काय, विंटरला काय, त्यानुसार आता आम्ही हे टेम्परेचर इथे सेट करून ठेवलंय. या फ्रीजरच्या खाली एक आम्हाला ट्रे दिलाय. जेव्हा मी पहिल्यांदा फ्रीज आम्ही आणला होता आणि दाखवला होता तेव्हा मला एका ताईंची कमेंट आली होती की अंकिता एकदा बघून घे, जेव्हा फ्रीज आपला डिफ्रॉस्ट होतो तेव्हा ते पाणी त्यात पडत नाही ना. तर हा जो ट्रे आहे हा क्विक चिल झोनसाठी दिलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पटकन थंड व्हायची असेल तर त्यासाठी ती गोष्ट आपल्याला इथे ठेवायची आहे. आणि त्यानंतर 1, 2 आणि 3 असे 3 खण आहेत आणि इथे खाली आहे आमचा व्हेजिटेबल ट्रे. आता ऑर्गनायझेशनमध्ये दूध जे पिशवीतलं असतं ते मी इथे ठेवते. खाली जे दुधाचे पदार्थ आहेत, चीज आहे, बटर आहे आणि तापवलेलं दूध मी इथे ठेवते. आता सध्या तर तापवलं नाहीये. त्यानंतर इथे खाली जस्ट काही, आता ह्याच्यात माझं तूप आहे, थोडंसं साबुदाणा आहे, तो मी ह्यात ठेवलाय. जनरल काही जर अन्न उरलं तर ते मी इथे ठेवते. आणि इथे खाली सध्या तरी फक्त देवाची फुलं आहेत. बाकी जर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या मी इथे ठेवते. भाज्या आहेत इथे, काही काकडी, टोमॅटो, कोबी आहे थोडासा. सो व्हेजिटेबल ट्रे मध्ये ते सगळं ठेवलंय. आता हा सगळा जो डोअर साईडचे जे खण आहेत तो भाग आहे. आणि जसं म्हटलं की आता आम्ही इथे येऊन जाऊन करतोय, अजून आमचं काहीच प्रॉपर सेट झालेलं नाहीये. त्याच्यामुळे प्रॉपर काही ज्या बरण्या असतात त्या आमचं घेणं झालेलं नाहीये. आम्हाला मॅट्स घ्यायच्या आहेत. त्या घरच्या फ्रीजमध्ये आम्ही खाली मॅट टाकलेले आहेत ह्याच्यावरती, तशा सुद्धा इथे घ्यायच्या आहेत. व्हेजिटेबल बॅग्स घ्यायच्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तात्पुरतं मी सगळं छान रबर लावून मला जसं अरेंज करता येतंय तसं ठेवलेलं आहे. तर हा जो माझा पहिला खण आहे ह्यात मी सगळे खडे मसाले ठेवलेत. तमालपत्र आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, त्यानंतर इथे धने पावडर आहे. हा सगळा प्रकार मी
इथे ठेवलाय. ह्या दुसऱ्या खणामध्ये सगळे मसाले ठेवलेत. आणि मला जेव्हा मी त्या फ्रीजची टूर दिली होती तेव्हा एका ताईंनी खूप छान सजेशन दिलं होतं. हे जे मसाल्याचे बॉक्स आहेत ना त्याला असे रबर्स लावून तू ठेवत जा जेणेकरून बॉक्स तुझे ओपन राहणार नाहीत. सो त्यानुसार आता मी सगळ्या ह्याला असे रबर्स लावून ठेवले. हा आहे आमचा आईस ट्रे. फ्रीज आणल्यापासून तर काही बर्फ लावणं झालं नाही आहे. आज तुम्हाला फ्रीजसुद्धा दाखवते, तो ऑर्गनाईज कसा करते हे सुद्धा दाखवते. आज ती ह्याचंसुद्धा ओपनिंग करते, जरा स्वच्छ धुते आणि मग बर्फसुद्धा लावून ठेवते. त्यानंतर हा तिसरा खण. ह्यात मेनली मी कॉफी ठेवलेली आहे. कॉफी ॲक्च्युली पहिले मी बाहेरच ठेवायचे, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कॉफीचा दगड होतो बाहेर ठेवल्यामुळे, त्याच्यामुळे मी कॉफी ही फ्रीजमध्ये ठेवते. याच्यात फोडलेली आहे कॉफी. हे पॅक आहेत. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, सॉस प्रकार, पेस्ट प्रकार सगळे इथे ठेवलेत. आणि इथे अंड्यांचा रॅक आहे. आणि बाकी नॉर्मल आपलं चहा, त्याच्यानंतर तूप, आणि इथे मी जरा बेसन ठेवलंय. आता हे सगळं सुद्धा मला रबर लावून छान पॅक करून ठेवायचंय. हेच सगळं खरं तर मी आवरायला घेतलंय, पण म्हटलं त्याआधी तुम्हाला सुद्धा एक छोटीशी क्विक टूर देऊया. कारण जेव्हा फ्रीज घेतला होता तेव्हा जनरल दाखवलं होतं की असं असं आहे, पण तेव्हा जेव्हा आपण तो लावून ठेवतो तेव्हा ते कसं ऑर्गनाईज करता ह्याची सुद्धा उत्सुकता असते. त्याच्यामुळे म्हटलं चला की तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि आता मी पटापट सगळं क्लिनिंग करायला घेते. फ्रीजमधले आतले सगळे रॅक्स, व्हेजिटेबल ट्रे मी बाहेर काढून ठेवले. आधी मी आतनं सगळं फ्रीज स्वच्छ पुसून घेते आणि मग ते घासते सगळं. इथे तुम्ही बघू शकता हे ट्रे मी सगळे इथे काढून ठेवलेत. आणि जरा मला ते साबणानेच घासायला लागणार आहेत, कारण बरेचसे डाग सुद्धा पडलेत, त्यामुळे नुसते पुसून ते जाणार नाही आहेत. असंच जेव्हा मी त्या घरच्या फ्रीजचं ऑर्गनायझेशन दाखवलं होतं तेव्हा तिथे सुद्धा काचेवरती असेच डाग पडले होते. आणि कमेंटमध्ये मला एका ताईंनी सजेस्ट केलं होतं की अंकिता, ह्या ज्या काचा आहेत ना याच्यावरती घालायला मॅट्स मिळतात, त्या तू घे, काचा खराब होणार नाही. आणि आता खरंच आहे, 5-6 महिने झाले असतील ना. 5-6 महिने झालेत आम्हाला आता तिथे कंटिन्युअस मी त्या मॅट्स काढते, पुसते आणि जशाच्या तशा ठेवते. काचा अजिबात खराब होत नाही. सो इथे सुद्धा आम्हाला त्या मॅट्स घ्यायच्या आहेत, पण सध्या तरी त्या काही घेतल्या गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे आता काचा जरा मला स्वच्छ धुवूनच ठेवायला लागणार आहे. तसा आणि फार सुद्धा काही फ्रीज असा खराब झालेला नाहीये, पण जेवढा केवढा माझा वावर असतो किंवा पटापट स्वयंपाक करताना तसेच हात लागतात, एखादा मसाला पडतो, तेवढाच काही तो थोडासा खराब झालाय, पण तरी तो क्लीन करणं गरजेचं आहे. काय करतोय? आईस अजून लावलाय कुठे? आई आता लावणार आहे. त्याला वाटतंय भरपूर बर्फ आहे त्याच्यात, खेळायला बर्फ आता नाही येतो. सगळे ट्रे स्वच्छ साबणाने धुवून झालेत. आता जरा मी एका कोरड्या फडक्याने पुसून पुन्हा त्यांना जागच्या जागी लावून देते आणि मग सगळं सामान परत ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. पुसल्यामुळे सगळं छान स्वच्छ धुतल्यामुळे एकदम चकचकीत दिसतोय फ्रीज. आणि जसं म्हटलं घेतल्यानंतर पहिल्यांदा एवढा डीप क्लिनिंग पहिल्यांदा केलेलं आहे. आणि आता हे जे सगळं बाहेर काढून ठेवलंय ते आधी मी ज्या पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलं होतं तसंच सगळं पुन्हा जागच्या जागी ठेवून देते. इथे तुम्ही बघू शकता मी पुन्हा सगळं छान ऑर्गनाईज करून ठेवलंय. फक्त हा जो चहा पावडरीचा डब्बा होता, बॉक्स होता, आणि हा तुपाचा, हे मला याला रबर लावून ठेवायचं होतं, ते सुद्धा मी आता लावलं इथे. आणि बेसन मला डब्यात काढून ठेवायचं होतं, कारण बेसनाचा डब्बा घासायला होता, त्याच्यामुळे मी नुसतंच क्लिप लावून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. अरे भाज्या राहिल्या, भाज्या ठेवायच्या राहिल्या ट्रेमध्ये.
अशा प्रकारे फ्रीज मस्त पुसून झालाय, धुवून झालाय, त्यानंतर सगळं पुन्हा छान ऑर्गनाईज करून ठेवलंय आणि ते सगळं मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलेलं आहे. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय. फ्रीज उघड बाजू. Done.